नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, आज आपण बघणार आहोत की आरीवर्कसाठी धागा कोणता वापरायचा. तर सगळ्यात पहिला आपण हा गोल्डनचा जरी थ्रेड बघणार आहोत. हा 753 नंबर असं काहीतरी आता स्टिकर निघालं आहे. तर पहा, मी हा चेन स्टिचसाठी वापरते सगळ्याच ब्लाऊजला गोल्डन करणार वर त्यासाठी. तर मी हा तो वापरते गोल्डन जरीचा थ्रेड. 753 नंबर आहे याचा. आता याचं पोस्टर निघालं तुम्हाला दाखवलं असतं, पण हा मी चेन स्टिचसाठी यूज करते. तर दुसरा हा कॉटनचा थ्रेड आहे. तर मी सगळ्यात पहिले हा यूज करायची मणी वगैरे लावायला, शुगर बीट्स ते लावण्यासाठी. तर हा धागा काय एवढं काम करत नाही, तो फिसकटायचा मध्ये मध्ये, त्यासाठी मी तो वापरायचं. थोडं वर्क पण निघायचं मध्ये, कारण की वर्क करता करता काय व्हायचं, नवीन सुयांना खूप धार असती, त्यामुळं हा धागा कॉटनचा आहे ना फिसकटतो. तर मग नंतर हा आता मी यूज करत नाही, मी यूज करते तो हा. तुम्ही बघू शकता, मी हा आरीवर्कच्या ब्लाऊजसाठी यूज करते. काय काय लोक पिको फॉलला पण हा धागा वापरतात, पण हा पाण्यासारखा असा पातळ असतो. तर तुम्ही पण हाच यूज करा. ह्याने हा तुटत नाही असं नाही, पण एवढा ह्याच्यापेक्षा हा धागा खूप छान आहे. मी हाच धागा प्रत्येक ब्लाऊजला वर्कला यूज करते, आणि हे वर्क केलेलं दिसतसुद्धा नाही ह्याने. तर तुम्ही पण हाच धागा यूज करा. आणि दिसतो, थोडी गाठ मारायला थोडं मुश्किल आहे, पण जरा ॲडजस्ट करून आपण मारायची. कारण की ह्या धाग्याची कॉटनची लगेच बसते, याची बसते पण ह्याची बसत नाही लवकर गाठ. ती जरा घट्ट गाठ मारायची आणि ह्याने वर्क करायचं. बऱ्याच कमेंट होत्या की धागा कुठला वापरता, तो सांगा धागा कुठला वापरता. तर मी पहिला कॉटनचा वापरत होते, पण आता तो मी बंद करून जरी थ्रेड हा पाणी कलर धागा आहे. हा पिको फॉलला पण वापरला जातो ना. हा तंगूस सारखा थोडा धागा आहे, लवकर तुटत नाही. असा तुटतो पण एवढा पण नाही. हा लगेच तुटतो आणि हा फिसकटत नाही. मेन म्हणजे वर्क करताना नवीन शिकणाऱ्यांनी तर हाच यूज करावा, कारण की त्यांच्याकडनं खूप धागे तुटतात आरी वर्क शिकताना नवीन. आणि ब्लाऊज करायला सुद्धा भारी, अजिबात वर्क निसतत नाही. त्यासाठी हा यूज करायचा धागा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.